स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांचा कसून प्रयत्न सुरू। शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू। आरोपी उसाच्या शेतामध्ये लपला असल्याची प्रत्यक्षदर्शींची शंका। पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा शिरूरच्या साळुंके फार्म हाऊस परिसरामध्ये पोलिसांकडून शोध सुरू। आरोपी याच परिसरामध्ये लपल्याची पोलिसांना माहिती। आरोपीच्या शोधासाठी श्वान पथक देखील तैनात। पुण्याची घटना धक्कादायक, या विषयावर राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुमोटो याचिका दाखल। राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबाबत पत्र पाठवल्याची महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा भाजप नेत्या विजया रहाटकर यांची माहिती। मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या माणसाला सुद्धा देवेंद्र फडणवीस सोडणार नाही। स्वारगेट बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। महिला सुरक्षेला सरकारचं प्राधान्य, चित्रा वाघ यांचं विधान। भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट। स्वारगेट बलात्कार घटनेनंतर महिला सुरक्षेसंदर्भात सरनाईक यांच्यासोबत चर्चा केल्याची चित्रा वाघ यांची माहिती। महामंडळाच्या बसेसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही अनिवार्य, तर एआयचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये सुधारणा करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन विभागाला जाग, बंद पडलेल्या बसेस आणि इतर गाड्या 15 एप्रिलपर्यंत भंगारमध्ये काढणार, प्रताप सरनाईकांची माहिती। स्वारगेट बलात्कार प्रकरणावर बोलण्यास मंत्री चंद्रकांत पाटलांचा नकार। पत्रकारांसमोर हात जोडत मंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरातून पुढील दौऱ्याला निघाले। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करणार आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसेंचा संतप्त सवाल। केवळ प्रतिक्रिया दिली म्हणजे काम संपलं असं होत नाही, खडसेंचा रुपाली चाकणकरांवर निशाणा। स्वारगेट बलात्कार प्रकरणी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचं वादग्रस्त वक्तव्य। अशा घटना देशात घडतच असतात, गुन्हेगारी वृत्ती प्रत्येक ठिकाणी असतेच, सावकारेंची वादग्रस्त प्रतिक्रिया। पुणे बलात्कार आणि हॉटेल मालकावरील हल्ल्यासारख्या घटना रोखण्यासाठी एन्काउंटर स्क्वॉड परत आणण्याची वेळ, अशा लोकांना समाजात ठेवणं योग्य नाही, आमदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकाची पालकमंत्री संजय शिरसाटांकडून पाहणी। यावेळी बस स्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एकही कर्मचारी हजर नसल्यानं संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे शिरसाटांचे आदेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्याची एवढी घाई का केली? खासदार बजरंग सोनवणे यांचा सवाल। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती संशयास्पद असून आरोपी फरार आहे, मग चार्जशीट कशी दाखल केली? सोनवणे यांचा सवाल। अनेक महिन्यांपासून रेंगाळलेला महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। गुंडांसोबत बसून संजय राऊत पत्रकार परिषद घ्यायचे, मंत्री नितेश राणेंचा आरोप। महाविकास आघाडीच्या काळामध्ये ठाकरेंच्या घरी किती गुंड येऊन राहायचे हे सांगू का? राणेंचा राऊतांना थेट इशारा। नरेंद्राचार्य महाराजांबद्दल बोलण्याची विजय वडेट्टीवारांची पात्रता नाही, मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल। वडेट्टीवारांनी पगार आहे तेवढंच बोला, नाहीतर महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल, राणेंचा इशारा। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे आज पालघर दौऱ्यावर। वाढवण बंदर विकास आराखड्यासंदर्भात राणेंनी घेतली बैठक। शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरूच। हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुजित मिंचेकरांनी ठाकरेंच्या सेनेला रामराम करून शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश। कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकर विरोधात कारवाईची मागणी। खासदार शाहू महाराजांचीही निदर्शनावेळी उपस्थिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरेंचा बेकायदा वाळू उपसावरून सत्ताधारी आमदारांवर निशाणा। सत्ताधारी आमदार वाळू उपसा बंद करू शकत नाहीत का? पंढरपूरमध्ये बोलत असताना खरेंचा सवाल। कोल्हापूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार। शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप। 2 वेळा इच्छेविरुद्ध गर्भपात करायला लावल्याचीही तक्रार दाखल। अलिबाग शहरातील एसटी आगारासमोर एसटीची दुचाकीला धडक। धडकेमुळे दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू। यवतमाळच्या आर्णीमध्ये दारू विक्री प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू। पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोपीच्या नातेवाईकांचा आरोप। 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर केली जाणार कारवाई।
नाशिक पुणे महामार्गावर डिझेल चोरणाऱ्यांना नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 155 लिटर डिझेल जप्त. आरोपींवर याआधीच डिझेल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती. दर्गा प्रकरणावर शांततेनं तोडगा काढणं गरजेचं. दर्गा शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. दोन्ही बाजूंना समजावून सांगितलं असून अनधिकृत काही असेल तर कारवाई झालीच पाहिजे. भुजबळांची प्रतिक्रिया. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील जनजीवन सुरळीत. धार्मिक स्थळावरील कारवाईवरून होतं तणावाचं वातावरण. सलग 3 ते 4 दिवसांच्या कडक पोलीस बंदोबस्तानंतर परिसरातले रस्ते आणि दुकानं खुली. उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यामध्ये भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार समोर. खेमाणी मार्केट परिसरातली घटना. महापालिकेच्या आरोग्य विभागानं भाजीवाल्यांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. कुसुमाग्रजांचं गाव कवितेचं गाव म्हणून ओळखलं जाणार. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या गावामध्ये कवितांच्या दालनाचं उद्घाटन करण्यात आलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केल्ले रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन. यावेळी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित. खराब रस्त्यांवर लावल्या जाणाऱ्या टोल टॅक्सवर जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत 100% टोल वसूल करता येणार नाही. टोल प्लाझा हटवण्याचेही न्यायालयाचे आदेश. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढलं आणि त्यामुळे पालिकेचा अतिक्रमणावर बुलडोझर. अनेकांच्या पक्क्या बांधकामांवर कारवाई. नाशिकमधील 32 शेतकऱ्यांचा स्पेन दौरा. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी आणि मॅग्नेट यांच्या माध्यमातून अभ्यास दौरा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह सह्याद्री फार्मचे चेअरमनही दौऱ्यात. हिंगोलीच्या येळेगाव सोळंकेमध्ये भीषण पाणी टंचाई. पाणीपुरवठ्याच्या 2 योजना असूनही नळाला पाणी नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. संतप्त गावकऱ्यांचं पाण्याच्या जलकुंभावर सतत आंदोलन. अहिल्यानगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठेकेदारांचं आंदोलन. 1,500 कोटी रुपयांची थकीत बिलं तात्काळ मिळावीत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची आंदोलनाद्वारे मागणी. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कासा वनक्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा. वन दाव्यादरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांकडून वन विभागाच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना घेराव. भांडूपमध्ये संजय राऊतांविरोधात शिवसेनेचं आंदोलन. नीलम गोऱ्हेंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद. राऊतांच्या फोटोला जोडे मारत महिलांची निदर्शनं. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील गोळेगाव ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून धरणे आंदोलन. पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवण्यासाठी सिमेंटची भिंत बांधण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर हायकोर्ट नाराज. दंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालातील 2 प्रमुख मुद्दे कसे काय वगळले जाऊ शकतात, हायकोर्टाचा सवाल. राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. 5 मार्चला पुढील सुनावणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भारत EU व्यवसाय परिषदेमध्ये घेणार सहभाग. अरविंद केजरीवाल पंजाबमधून राज्यसभेवर जाण्याचं जवळपास निश्चित. आपचे राज्यसभेतील खासदार संजीव अरोडांना लुधियाना पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले असल्यामुळे केजरीवालांचा मार्ग मोकळा. दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशी आपच्या आमदारांना विधानसभेमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं. यामुळे विरोधी पक्षनेते आतिशी यांच्यासह आप आमदारांची विधानसभेबाहेर जय भीमचं पोस्टर घेऊन निदर्शनं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशवप्रसाद मौर्य यांनी अरेल घाटावर केली स्वच्छता. सर्वांनी गंगेतील कचरा बाहेर काढला. गंगेची पूजा केली. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही उपस्थिती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत केलं भोजन. यावेळी उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह काही मंत्रीही उपस्थित. जर्मनीतील बिलेफेल्ड शहरातील न्यायालयाबाहेर गोळीबार. गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू, 4 नागरिक जखमी. न्यायालयामध्ये सुरू असलेल्या व्यावसायिक ब्रॉक बेसार निमानी यांच्या हत्येच्या सुनावणी दरम्यान झाला गोळीबार. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये जोरदार बर्फवृष्टी. राजधान खिंडीमध्ये सुमारे 3 फूट बर्फ साचलं. गुरेजमधील सर्व अंतर्गत रस्ते बंद. चल हल्ला बोल चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप. कवितेमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचं सेन्सॉर बोर्डाचं मत. सिनेमा रिवायझिंग कमिटीकडे दिला, मात्र सेन्सॉर बोर्ड प्रतिसाद देत नाही. दिग्दर्शक महेश बनसोडेंकडून खंत व्यक्त.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.